जय श्री राम, जय श्री राम। मुझे पता है, मला माहित आहे, शरदजींनी जे म्हटलं, बाहुबलीचा जरी डायलॉग ते असला तर जीवनामध्ये आम्ही सगळी मुली त्याच पद्धतीने आमच्या जीवनामध्ये आम्ही हँडल करतो। पण सगळे भावांनी आज एक नक्की आपण सगळे मुलींची रक्षण आपण सगळे मुलांनी केलं पाहिजे। त्याकरिता हात वरती करून शपथ घ्या, देवाची शपथ घ्या की जेवढेही मुली सगळे मुलांनी, ज्यांची बहीण आहे घरी, ज्यांची आई आहे, ज्यांची बहिणी आहे, ज्यांची बायको आहे, ज्यांना वाटते की आमची आई बहिणीवर कोणी हात नाही टाकला पाहिजे, कोणी त्याच्यासोबत चुकीचा व्यवहार नाही केला पाहिजे, ते सगळे मुलांनी, माझ्या भावांना सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी हात वरती करून शपथ घ्यावं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही दूध अभिषेक केला इथे, ते सगळे माझ्या भावांना एक बहिणीचा विनंती आहे की आपण कोणीही, कोणाचीही मुलगी जरी असली, कोणाचीही घरची बहीण जरी असली तर त्याचं रक्षण करणं हा सगळे भावांचा कर्तव्य आहे। आणि आपण सगळे करणार ना? छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगा, शपथ है ना? शरद जी, मेरी अमरावती ऐसा है कि जो एक बार कसम दे दी तो उससे कभी पीछे नहीं हटेंगे। आणि ही गोष्टी माझी अमरावती मध्ये घडणार नाही। कई लोगों ने माझे इलेक्शन मध्ये ज्याही लोकांनी माझी साथ दिली ना, त्यांच्याकरिता एक नक्की मी सांगन। मैंने उस दिन परतवाड़ा में भी बोला, कुछ लोगों ने कहा जल गया सब, क्या? किसी ने कहा आग लगी है तो धुआं उठेगा ही, और उन्होंने ये भी कहा कि जल गया सब, अब बचा ही क्या है, जब बच गई मैं तो जला ही क्या है। तो उन्होंने याद रखना चाहिए। और जितने भी लोगों ने मेरा साथ दिया उनके लिए मैं दिल से सगळ्यांसाठी मी मनापासून मी आभारी आहे। पण या सगळी गोष्टी आपण सगळे लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे। या अमरावती जिल्ह्याचा जे विकास मी गेल्या 5 वर्षामध्ये 2-2.5 वर्ष आमचे कोविड मध्ये गेले, पण 2-2.5 वर्षामध्ये जेही टाइम, जेही वेळ मला भेटला त्याच्यामध्ये एअरपोर्ट तयार केलं। 2 महिन्यात त्याचं उद्घाटन आहे। टेक्सटाईल पार्क, त्याचं उद्घाटन देशात फक्त 7-10 हजार करोडचा प्रोजेक्ट मी माझे अमरावतीमध्ये आणलं। आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये नरेंद्र मोदीजींच्या हातून त्याचं सुद्धा भूमिपूजन आहे। तेही काम मी 2.5 वर्षामध्ये केला। जेही लोक 20-20 वर्ष काम करून सुद्धा एक कंपनी त्यांच्या क्षेत्रात आणू शकत नाही, 2.5 वर्षामध्ये नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधून येणारी एक महिला जेव्हा खासदार होते, 2.5 वर्षामध्ये एअरपोर्टचं काम, टेक्सटाईल पार्कचं काम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचं काम, हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं काम, आणि बन्नेरा रेल्वे स्टेशनला मॉडर्न रेल्वे स्टेशन बनवण्याचं काम, हे मी फक्त 2.5 वर्षामध्ये पूर्ण केला। आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करीन की 5,06,000 पेक्षा जास्त मत दिले तुम्ही मला, त्याच्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे। खून ठंडा नहीं होता, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज के विचार हमारे खूनों में है। हारे पद से हैं, जिंदगी से नहीं हारे हैं। जिंदगी बाकी है और लड़ाई भी बाकी है। बोलते हैं ना, जिसने भी दिया एक कतरा साथ हमारा, जिसने भी दिया एक कतरा साथ हमारा, जिंदगी रही तो समुंदर लौटाएंगे।
आणि एक विनंती सगळ्यांना करते, ज्या दिवशी माझा पराभव झाला आणि राजकमल चौकावर जे धिंगाणा घातलं, सगळ्यांना आठवतंय की रक्त थंड पडला आपला? आठवतंय की नाही? किती लोकांना आठवतंय की राजकमल चौकवर जे झालं? किती लोकांनी ते सोशल मीडियावर पाहिलं की राजकमलवर झालेला जे प्रसंग होता ते आमच्या अमरावतीवर दाग लावणारा होता? किती मुलांचे, किती महिलांचा रक्त त्या दिवशी गरम झाला? त्यांनी हात वरती करून सांगा की आमचं रक्त अजून थंड नाही झालंय, फक्त पदानी हारलोय. अरे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढायला समोर निघाले तर मागे पाहिली नाही, किती साथीदार मागे आहे. फक्त एकटे निघाले आणि महाराष्ट्र निर्माण करण्याची ताकद त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती आणि त्यांचे मावले आम्ही सगळे आहे. मी महिला जरी असली, मला माहित आहे की माझे क्षेत्राचे युवकांना आपण न्याय कसं दिलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये माझे सगळे भावांना एक बड़ी अच्छी कहानी है, पता है? एक बहुत अच्छा बोलते हैं, काही लोक चपलासारखे असतात. काय तुषारजी, थोड़ी थोड़ी समझते मराठी? समझते ना? मैं भी नहीं आता था, मुझे भी यहीं आके सीखी हूं मैं. काही लोक कसे असतात जीवनात माहित आहे? कसे असतात? चपलासारखे असतात. साथ तर देतात पण मागून चिकड उडवतात. हे ज्यांच्यावर आहे त्यांनी समजून जाय कोणावर होता म्हणून. ज्यांच्यावर आहे त्यांना चांगलं नाही माहित आहे कोणावर होता. पर मी आपल्याला विनंती करीन, एक युवा खासदार म्हणून मी माझ्या जिल्ह्याला रिप्रेझेंट केला आहे. रवीजी एक नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडतून येऊन 3दा ते आमदारकी लढले, 3दा या मतदारसंघाचा प्रोग्रेस केलं. पर इस बार मैं मैदान में हूं ना, तो धोखेबाजों को सबक सिखाने के लिए हूं. देंगे ना मेरा साथ? मेरी क्या गलती थी? मेरी क्या गलती थी जो मेरा विरोधकों ने मिलकर मेरी अमरावती का 10 साल भविष्य पीछे लिया. 10 वर्ष आमची अमरावती जिल्ह्याचा विकास मागे घेतला. तो इस बार तो हम सबको मिलकर सिखाना होगा. सिखाओगे? साथ दोगे अपनी बहन का, भाभी का? किती लोक माझे सोबत आहे त्यांनी हात वरती करून मला सांगा की वहिनी आम्ही तुमच्या सोबत आहे. हाय ना? रवीजी, रवीजी, हेलो रवीजी, बंडेरा मतदार संघ में इस बार क्या होगा? क्या होगा? राजकमल पे जो हुआ वो अपने दिल और दिमाग में जरूर रखना. जे लोक राजकमल चौकापर्यंत पोहोचले ते उद्या नवातेपर्यंत येण्यात त्यांना वेळ नाही लागणार. म्हणून सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे जोडे मावले इथे उभे आहे. सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गद्दाराला उत्तर देण्यासाठी माझी अमरावतीकर हे सक्षम आहे आणि आपण सगळे मिळून हे लढाई आपण जिंकणार आहे ना? रवी भाऊ नाव गाजे, रवी भाऊ नाव. अरे एकदा जोरात होऊन द्या, माझे राजाला साथ द्या. माझ्यापेक्षा तुमचा राजा आहे ना. अरे लोक म्हणतात विरोधक किराणा वाटते, तुम्ही मुठभर साखर देऊन पहा म्हणा. लोक म्हणतात, विरोधक म्हणतात रवी भाऊ साड्या वाटते, तुम्ही एक हातासारखी ब्लाउजचं पीस देऊन लोकांना पहा. बोलणं सोपं आहे, देणं सोपं नाही आहे. मागणं सोपं आहे पण कोणाला दान करणं एवढं सोपं नाही आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांची मनापासून मी आपल्या सगळ्यांना
मनापासून मी धन्यवाद करन, आभारी आहे की तुमची साथ होती म्हणून 5 लाख मत मला भेटले। याच्याकरिता मी नेहमी आपली मनापासून मी आभारी राहीन। छत्रपती शिवाजी महाराज की। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।